अथ श्री साई सच्चरित अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गतकथेचे अनुसंधान, बाबांचे अरुंद फळीवर शयन, अलक्ष्य आरोहण अवतरण, अकळविंदान तयांचे। असो हिंदू वा यवन, उभयतासी समसमान, जाहले आयुर्दाय पर्याय लोचन, तेहे देवार्चन शिर्डीचे। आता हा अध्याय 11वा, गोड गुरुकथेचा सुहावा, वाटले साई चरणी वहावा, दृढ भावा धरुनी। घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तन, पंचभूतावर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान कळेल। कैसे इंद्र अग्नी वरुण, बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोता अवधान देजे। पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईंची सगुण मूर्ती, अनन्य भक्ता निज विश्रांती, आठवू चित्ती सप्रेम। गुरुवाक्येक विश्वासन, हेची बैसाया देऊ आसन, सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे। प्रतिमा स्थंडिल अग्नितेज, सूर्यमंडळ उदक द्विज, या साताहिवरी गुरुराज, अनन्य पूजन करू की। चरण धरिता अनन्य भावे, गुरुची काय परब्रह्म हेलावे। ऐसे गुरुपूजेचे नवलावे, अनुभवावे गुरुभक्ते। पूजक जेथवर साकारू, देहधारीच आवश्यक गुरु। निराकारास निराकारू, हा निर्धारू शास्त्राचा। न करिता सगुणाचे ध्यान, भक्तिभाव कदा प्रकटेना। आणि सप्रेम जव भक्ती घडेना, कळी उघडेना मनाची। ते उमलल्या विण काही, केवळ कर्णिकेस गंध नाही। ना मकरंद ना भ्रमर पाही, तेथ राहील क्षणभरी। सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची। थिजले तरी ते घृतची संचले, विघुरले तेही घृतची म्हणितले। सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे। डोळे भरून जे पाहू येई, पदी ज्याच्या ये ठेविता डोई। जेथ ज्ञानाची लागे सोई, आवडी होई ते
ठाई जयाची ये संगती प्रेम वार्ता करू येती जयासी पूजूये गंधाक्षती म्हणून आकृती पाहिजे निर्गुणाहून सगुणांचे आकलन बहु सुकर साचे दृढावल्या प्रेम सगुणाचे निर्गुणाचे बोधनते भक्ता निर्गुण ठाई पडावे बाबांनी अनंत उपाय योजावे अधिकारानुरूप दूर बसवावे दर्शन वर्जावे बहुकाळ एकास देशांतरा पाठवावे एकास शिर्डीत एकांती कोंडावे एकास वाड्यात अडकवावे नेम द्यावे पोथीचे वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास आसनी शयनी भोजनी मनास जडेल सहवास बाबांचा देह तरी हा नाशिवंत कधीतरी होणार अंत म्हणून भक्ती न करावी खंत अनाद्यनंत लक्षावे हा बहुविध दृश्य पसारा सकल अव्यक्ताचा सारा अव्यक्तातून आला आकारा जाणार माघारा अव्यक्ती ही आब्रह्मस्तंभ सृष्टी व्यष्टी जैसी तैसी समष्टी उपजली ज्या अव्यक्ता पोटी तेथेच शेवटी समरसे म्हणवून कोणासही नामरण मग ते बाबास तरी कोठून नित्य शुद्ध बुद्ध निरंजन निर्मरण श्री साई कोणी म्हणोत भगवत भक्त कोणी म्हणोत महाभागवत परी आम्हासी ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले गंगा समुद्रा भेटू जाते वाटेने तापार्ता शीतल करीते तीरीचे तरुसी जीवन देते तृषा हरिते सकळाची तैसीच संतांची अवतार स्थिती प्रकट होती आणि जाती परितयांची आचरिती रीती पावन करती जगाते कमालीची क्षमाशीलता नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता रुजुता मृदुता सोशिकता तैसीच संतुष्टता निरुपम दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निस्संग निर्मुक्त निज अंतरी प्रपंची जरी विचरला कृष्ण स्वये जो परमात्मा तोही म्हणे संत मदात्मा संत माझी सजीव प्रतिमा संत सप्रेमा तो मीच प्रतिमा रूप ही संतान साजे संत निश्चळ स्वरूप माझे म्हणवूनी मद्भक्तांचे ओझे
तयांचे लाजे मी वाहे। संतांसी जो अनन्य शरण, मीही वंदी तयाचे चरण। ऐसे वदला उद्धवा आपण, संत महिमान श्री कृष्ण। सगुणातला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण। गुणवंतातील जो अनुत्तम गुण, गुणियांचा गुणिया गुणिराजा। पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यदृच्छा लाभ तृप्त। जो अनवरत आत्मनिरत, सुख दुःखातीत जो। आत्मानंदाचे जो वैभव, कोणा वर्णवेल ते गौरव। अनिर्वाच्य सर्वथैव, ब्रह्मदैवत मूर्त जो। कीही अनिर्वचनीय शक्ती, दृश्य रूपे अवतरली क्षिती। सच्चित सुखानंदाची मूर्ती, ज्ञान संवित्ती तीच ती। ब्रह्माकारांतःकरणमूर्ती, झाली जयाची प्रपंची निवृत्ती। नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्मैक्य स्थिती, आनंदमूर्ती केवळती। आनंदो ब्रह्मेति श्रुती, श्रोते नित्य श्रवण करीती। पुस्तक ज्ञानी पोथीत वाचिती, भाविका प्रतीती शिर्डीत। धर्माधर्मादि जाचे लक्षण, तो हा संसार अतिविलक्षण। अनात्मज्ञानसी क्षणोक्षण, करणे रक्षण प्राप्त की। परिहान आत्मज्ञानचा विषय, तयासी आत्मस्वरूपीच आश्रय। ते नित्यमुक्त आनंदमय, सदा चिन्मय रूप जे। बाबाच सर्वांचे अधिष्ठान, तयासी केऊते आसन। त्याही वरी रौप्य सिंहासन, भक्त भावन परिबाबा। बहुता दिसांची जुनी बैठक, गोणत्याचा तुकडा एक। त्यावरी घालिती भक्त भाविक, गादी सुरेख बैसाया। मागील टेकायाची भिंत, तेथे तक्या ठेविती भक्त। जैसे भक्तांचे मनोगत, बाबाही वागत तैसेच। वास्तव्य दिसे शिर्डीत, तरी ते होते सर्वगत। हा अनुभव निज भक्ताप्रत, साई नित्य दाखवीत। स्वये जरी निर्विकार, अंगीकारीत पूजा उपचार। भक्त भावार्थानुसार, प्रकार सर्व स्वीकारीत। कोणी करीत चामरांदोलन, कोणी तालवृंत परिवीजन। सनया चौघडे मंगलवाद, कोणी समर्पण पूजेचे। कोणी हस्तपाद प्रक्षालन, कोणी अत्तर गंधार्चन। कोणी त्रयोदशी गुणी तांबूलदान, निवेदन महानैवेद्या।
कोणी दुबोटी आडवे गंध, शिवलिंगा तैसे चर्चिती सलंग, कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध, तैसेची चंदन चर्चित। एकदा तात्या साहेब नूलकरांचे, स्नेही डॉक्टर पंडित नावाचे, घ्यावया दर्शन साईबाबांचे, आले एकदाच शिर्डीत। पाऊल ठेविता शिर्डीत, आरंभी गेले मशिदीत, करूनी बाबांसी प्रणिपात, बैसले निवांत क्षणभरी। बाबा मग वदती तया ते, जाई दादा भटाच्या येथे, जा असे जा म्हणुनी बोटे हाते, लाविती मार्गाते तयास। पंडित दादाकडे गेले, दादांनी योग्य स्वागत केले, मग दादा बाबांचे पूजेस निघाले, येता का विचारिले तयासी। दादा समवेत पंडित गेले, दादांनी बाबांचे पूजन केले, कोणीही न तोवर लावया धजले, गंधाचे टिळे बाबांस। कोणी कसाही येवो भक्त, कपाळी गंध लावून देत, मात्र म्हाळसापती गळ्यासी फासीत, इतर ते लावीत पायाते। परी हे पंडित भोळे भाविक, दादांची तबकडी केली हस्तक, धरूनिया श्री साईंचे मस्तक, रेखिला सुरेख त्रिपुंड्र। पाहुनी हे तयांचे साहस, दादांचे मनी धासधूस, चढतील बाबा परमकोपास, काय हे धाडस म्हणावे। ऐसे अघडते जरी घडले, बाबा एकही न अक्षर बदले, किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले, मुळीन कोपले तयावर। असो ती वेळ जाऊ दिली, दादांचे मनी रुख राहिली, मग तेची दिनी सायंकाळी, बाबांसी विचारिली ती गोष्ट। आम्ही गंधाचा उलासा टिळा, लावू जाता आपुलिया निढळा, स्पर्श करू द्याना कपाळा, आणि हे सकाळा काय घडले। आमुच्या टिळ्याचा कंटाळा, पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा, हा काय नवलाचा सोहळा, बसेना ताळा सुसंगत। तव सस्मित वदन प्रीती, साई दादा लागी वदती, परिसाविती मधुर उक्ती, सादर चित्ती सकळिकी। दादा तयाचा गुरु बामण, मी जातीचा मुसलमान, तरी मी तोची ऐसे मानून, केले गुरुपूजन तयाने। आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, कैसे करू त्याचे पूजन, ऐसे न तन्मन शंकले। ऐसे मज त्याने फसविले, तेथे माझे उपाय हरले, नको म्हणणे जागीच राहिले, आधीन
केले मज तेणे. ऐसे जरी उत्तर परिसिले, वाटले केवळ विनोदे भरले. परी तयातील इंगित कळले, माघारा परतले जै दादा. ही बाबांची विसंगतता, दादांच्या फारची लागली चित्ता. परी पंडितासवे वार्ता करिता, कळली सुसंगतता तात्काळ. धोपेश्वरींचे रघुनाथ सिद्ध, काका पुराणिक नामे प्रसिद्ध. पंडित तयांचे पदी सन्नध, ऋणानुबंध शिष्यत्वे. त्यांनी घातला काकांचा ठाव, तयासी तैसाच आला अनुभव. जयामनी जैसा भाव, भक्ती प्रभाव ही तैसाच. असो हे सर्वोपचार करवून घेती, केवळ तयांच्या आलिया चित्ती. नातो पूजेची ताटे भिरकाविती, रूप प्रकटिती नरसिंह. हे रूप काजै प्रकटिजेल, कोण धीराचा पाशी ठाकेल. जो तो जीवा भेणे पळेल, वृत्ती खवळेल ती जेव्हा. कधी अवचित क्रोध वृत्ती, भक्तावरी आग पाखडिती. कधी मेणाहून मऊ भासती, पुतळा शांती क्षमेचा. कधी काळाग्नी रूप भासती, भक्तासी खडगाचे धारेवरी धरती. कधी लोण्याहून मवाळ होती, आनंद वृत्ती विलसती. जरी क्रोधे कापले थरथरा, डोळे जरी फिरविले गरगरा. तरी पोटी कारुण्याचा झरा, माता लेकुरा तैसा. क्षणात वृत्तीवरी येता, हाका मारूनी बाहती भक्ता. म्हणती मी कोणावरीही रागावता, ठावेन चित्ता माझिया. माय हाणी लेकुरा लाता, समुद्र करी नदिया परता. तरीच मी होय तुम्हा अभेरिता, करीन अहिता तुमचिया. मी माझिया भक्तांचा अंकिला, आहे पासीच उभा ठाकला. प्रेमाचा मी सदा भुकेला, हाक हाकेला देतसे. हा कथा भाग लिहिता लिहिता, ओघाने आठवली समर्पक कथा. उदाहरणार्थ कथितो श्रोता, सादर चित्ता परिसिजे. आला कल्याणवासी एक यवन, सिद्दीक फाळके नामाभिधान. मक्का मदीना यात्रा करून, शिर्डी लागून पातला. उतरला तो वृद्ध हाजी, उत्तराभिमुख चावडी माझी. प्रथम 9 मास इतराजी, बाबान राजी तयाते. आला नाही तयाचा होरा, व्यर्थ जाहल्या येर झारा. केल्या तयाने नाना तऱ्हा, नजरा नजर होईना. मशीद मुक्त द्वार अवघ्यासी, कोणासही ना पडद पोशी. परीन आज्ञा त्या फाळक्यासी, चढावयासी मशीदी. फाळके अंतरी खिन्न झाले, काय तरी हे कर्म वहिले.
मशिदीसन लागती पाऊले, काय म्या केले पापकी. कवण्या योगे प्रसन्न होती, आता बाबा मजवर पुढती. हाच विचार दिवस राती, हृद्रोग चित्ती फाळक्यांचे. तितक्यात कोणी कळविले तयास, होऊ नका ऐसे उदास. धरा माधवरावांची कास, पुरेल आस मनींची. आधीन घेता नंदीचे दर्शन, शंकर होईल काय प्रसन्न. तयासी याच मार्गाचे अवलंबन, गमले साधन ते बरवे. सकृत दर्शनी ही अतिशयोक्ती, ऐसे वाटेल श्रोतया चित्ती. परी हा अनुभव दर्शन भक्ती, भक्ता प्रती शिर्डीत. जयामनी बाबांचे सवे, संतपणे संभाषण व्हावे. तयाची या समवेत जावे, माधवरावे आरंभी. आले हे कोण कोठुनी किमर्थ, गोड शब्दे कळवावा कायार्थ. सूतो वाच होताच समर्थ, होत मग उद्युक्त बोलाया. ऐकोनिया ते हाजीचे सकळ, माधवरावास घातली गळ. म्हणाले एकदाही माझी तळमळ, घालवा दुर्मिळ मिळवुनी द्या. पडता माधवरावास भीड, केला मनाचा निश्चय दृढ. असो वा नसो कार्य अवघड, पाहू की दगड टाकुनी. गेले मशिदीस केला धीर, गोष्ट काढिली अति हळुवार. बाबा तो म्हातारा कष्टी फार, कराना उपकार तयावरी. हाजी तो करुनी मक्का मदीना, शिर्डीस आला आपुले दर्शना. तयाची कैसी येईना करुणा, येऊच द्याना मशिदी. जन येती असंख्यात, जाऊनी मशिदीत दर्शन घेत. हातो हात चालले जात, हाच खिचपत पडला का. करा की एकदा कृपा दृष्टी, होवो तयासी मशिदीत भेटी. जाईल मग तोही उठाउठी, पुसूनी गोष्टी मनींची. शाम्या तुझ्या ओठांचा जार, अजून नाही वाळला तिळभर. नसता अल्लाची खुदरत तयावर, मी काय करणार तयासी. नसता अल्ला मियाचा ऋणी, चढेल काय या मशिदी कुणी. अघटित येथील फकीराची करणी, नाही मी धणी तयाचा. असो 12वी पलीकडे थेट, आहे जी एक पाऊल वाट. चालून येसील काय तू नीट, विचार जा स्पष्टतया ते. हा जीव दे कितीही बिकट, असे नाती मी चालेन नीट. परिमज द्यावी प्रत्यक्ष भेट, चरणा निकट बैसू द्या. परिसूनी श्यामा करवी हे उत्तर, बाबा वदती आणिक विचार. 4 वेळांती 40,000,
रुपये तू देणार काय मज. माधवराव हा निरोप सांगता, हाजी म्हणाले हे काय पुसता. देईन 40 लाख ही मागता, हजारांची कथा काय. परिसोनी बाबा वदती त्या पूस, आज बोकड कापावयाचा मानस. आहे अमुचा मशिदीस, तुझ काय गोस पाहिजे. किंवा पाहिजे तुवर अस्थी, किंवा वृषण वासना चित्ती. जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती, काय निश्चित वांछितो. माधवरावे समग्र कथिले, हाजी प्रती बाबाजे वदले. हाजी निक्षून वदते झाले, न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज आहे एकची आस्था. कोळंब्यातील तुकडा लाभता, कृतकल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन, माधवराव आले परतोन. करिताच बाबास ते निवेदन, बाबाजे तक्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याच्या घागरी, स्वये उचलून भिरकाविल्या द्वारी. हात चावोनिया करकरी, आले शेजारी हाजीच्या. धरुनी आपुली कफनी दोकरी, हाजी सन्मुख उचलूनी वरी. म्हणती तू काय समजलास अंतरी, करिसी फुशारी मज पुढे. बुद्धेपणाचा तोरा दाविसी, ऐसेची काय तू कुराण पढसी. मक्का केल्याच्या ताठा वाहसी, परीन जाणसी तू माते. ऐसे तयासी निर्भर छिले, अवाच्य शब्द प्रहार केले. हाजी बहुगांगरूनी गेले, बाबा परतले माघारा. मशिदीचे अंगणी शिरता, माळिणी देखिल्या आंबे विकिता. खरे दिल्या त्या पाट्या समजता, पाठविल्या तत्वता हाजीस. तैसेची तात्काळ मागे परतले, पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले. रुपये 55 खिशातून काढिले, हातावर मोजिले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले, हाजीस जेवावया निमंत्रिले. दोघेही जणू अवघे विसरले, हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले, यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळोवेळे, रुपये दिधले तयास. असो एकदा साई समर्था, मेघावरीही जयाची सत्ता. तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता, आश्चर्यचित्ता दाटले. अतिभयंकर होता समय, नभ समग्र भरले तमोमय. पशुपक्षिया उद्भवले भय, झंझावायू सुटला. झाला सूर्यास्त सायंकाळ, उठली एकाएकी वावटळ. सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ, उडाली खळबळ दुर्धर. त्यातची मेघांचा गडगडाट, विद्युल्लतांचा कडकडाट. वाऱ्याचा भयंकर सोसाट,
वर्षाव घनदाट जोराचा, मेघ वर्षला मुसळधारा, वाजू लागल्या फटफट गारा, ग्रामस्थांसी सुटला भेदरा, गुराढोरा आकांत. मशिदीच्या वळचणी खाली भणंग भिकारी निवाऱ्या आली, गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली, भीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले, गवत सारे वाहून गेले, पीकही खळ्यातील सर्व भिजले, लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले, सभामंडपी येऊन भरले, कोणी मशिदीचे वळचणीस राहिले, गारहाणे घातले बाबांना. जोगाई जाखाई मरियाई, शनी शंकर अंबाबाई, मारुती खंडोबा म्हाळसाई, ठाई ठाई शिर्डीत. परी अवघड प्रसंग येता, कामी पडेना एकही ग्रामस्था, तयाचा तो चालता बोलता धावता, संकटी पावता एक साई. नलगे तयासी बोकड कोंबडा, नलगे तयासी टका दोकडा, एका भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटांचा. पाहुनी ऐसे लोक भ्याले, महाराज फारची हेलावले, गादी सोडून पुढे आले, उभे राहिले धारेवर. मेघ निनादे भरल्या नभा, कडाडती विजा चमकती प्रभा, त्यातची साई महाराज उभा, आकंठ बोभाय उच्च स्वरे. निज जीवाहून निज भक्त, देवास आवडती साधू संत, देवतयांचे बोलात वर्तत, अवतार घेत त्या लागी. परिसोनी भक्तांचा धावा, देवासी लागे कैवार घ्यावा, वरचे वरी शब्द झेलावा, भक्त भावा स्मरोनी. चालली आरोळीवर आरोळी, नाद दुमदुमला निराळी, वाटे मशीद डळमळली, कांटाळी बैसली सकळांची. त्या गिरा गजर तारस्वरे, दुमदुमली मशीद मंदिरे, तव मेघ निज गर्जना आवरे, वर्षावथारे धारांचा. उदंड बाबांची आरोळी, अवघा सभा मंडप दंडळी, गजबजली भक्त मंडळी, तटस्थ ठेली ठाईच. अतर्क्य बाबांचे विंदान, जाहले वर्षावा आकर्षण, वायूही आवरला तक्षण, धुई विच्छिन्न जाहली. हळूहळू पाऊस उगवला, सोसाटाही मंदावला, नक्षत्रगण दिसू लागला, तम निरसला ते काळी. पाऊस पुढे पूर्ण उगवला, सोसाट्याचा पवनही विरमला, चंद्र गगनी दिसू लागला, आनंद झाला सकळा ते. वाटे इंद्रास दयाली, पाहिजे संतांची वाणी राखिली, ढगे बारा वाटा फाकिली, शांत झाली वावटळ.
पाऊस सर्वस्वी नरमला, वाराही मंद वाहू लागला, गडगडाट जागीच जिरला, धीर आला पशुपक्षा. सोडून या घरांच्या वळचणी, गुरे वासरे बाहेर पडुनी, वावरू लागली निर्भय मनी, पक्षीही गगनी उडाले. पाहुनी पूर्वील भयंकर प्रकार, मानून या बाबांचे उपकार. जन सर्व गेले घरोघर, गुरेही सुस्थिर फरकली. ऐसा हा साई दयेचा पुतळा, तयासी भक्तांचा अतिजिव्हाळा. लेकुरा जैसा आईचा कळवळा, किती मी प्रेमळा गाऊ त्या. अग्नीवरी ही ऐसीच सत्ता, ये अर्थीची संक्षिप्त कथा. श्रोता परिसिजे सादर चित्ता, कळेल अपूर्वता शक्तीची. एकदा माध्यान्नीची वेळ, धुनीने पेट घेतला सबळ. कोण राहील तेथ जवळ, ज्वाला कल्लोळ उठला. प्रचंड वाढला ज्वाळामाळी, तक्त पोशीला शिखा भिडली. वाटे होते मशिदीची होळी, राख रांगोळी क्षणात. तरी बाबा मनी स्वस्थ, सकळ लोक चिंताग्रस्त. तोंडात बोटे घालीत समस्त, काय ही शिकस्त बाबांची. एक म्हणे आणा की पाणी, दुजा म्हणे घालावे कोणी. घालिता माथा सटका हाणी, कोणत्या ठिकाणी जाईल. मनी जरी सर्व अधीर, विचारावया नाही धीर. बाबाच तव होऊनी अस्थिर, सटक्यावर कर टाकियला. पाहोनी ज्वाळांचा भडका, हाती घेऊन या सटका. हाणिती फटक्यावरी फटका, म्हणती हटका माघारा. धुनी पासाब एक हात, स्तंभावरी करीती आघात. ज्वाळांकडे पहात पहात, सबूर सबूर वदत ते. फटक्या फटक्यास खाली खाली, ज्वाला नरम पडू लागली. भीती समूळ उडून गेली, शांत झाली तै धुनी. तो हा साई संतवर, ईश्वराचा दुजा अवतार. डोई तयाच्या पायावर, ठेविता कृपा कर ठेवील. होऊनी श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायाचे नित्य. पारायण होऊनी स्वस्थ चित्त, आपदा निर्मुक्त होईल. फार काय करू मी कथन, शुद्ध करोनिया अंतःकरण. नेमनिष्ठ व्हा साई परायण, ब्रह्म सनातन पावाल. पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम. पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल. असो जया भक्तांच्या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संवित्ती. तेणे ये अध्यायानुवृत्ती, आदरवृत्ती ठेवावी. शुद्ध होईल चित्तवृत्ती, कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती. इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती, पहावी प्रचिती बाबांची. हे माडपंत साईस शरण,
पुढील अध्याय अति पावन, गुरु शिष्यांचे ते महिमान. घोलप दर्शन गुरुपुत्रा, शिष्यास कैसाही प्रसंग येवो. तेणे न त्याजावा निज गुरुदेवो, साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो. दावी दृढ भावो वाढवी, जे जे भक्त आले पायी. प्रत्येका दर्शनाची नवाई, कोणास काही कोणास काही. देऊनी ठाईच दृढ केले. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई महिमा वर्णनं नाम एकादशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम्.